त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय ऑनरेबल हर्षवर्धनजी पाटील साहेब, चेअरमन NFCS लिमिटेड यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या इथे अध्यक्षीय भाषण संपन्न करावं. भारतीय शुगरच्या दरवर्षी सालाबादप्रमाणे जो कार्यक्रम होतो आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साखर उद्योगातील सर्वच सन्माननीय प्रतिष्ठित अधिकारी, पदाधिकारी आणि सर्वांना आपण एकत्र बोलवतो. ज्यांच्या प्रयत्नामुळं हा कार्यक्रम दरवर्षी घडतो ते विक्रमसिंहजी शिंदे, आमचे सहकारी सत्यशील शेरकर, कर्नाटकचे विधान परिषदचे आमदार चंद्रराजजी हट्टी होली, आडनाव बी भारी आहेत त्यांची सांगतो, व्यासपीठावर उपस्थित असलेले संग्रामसिंहजी शिंदे, रणवीर शिंदे, ज्यांना आज आपण महिलांचा आयकॉन पुरस्कार देतोय, ते सौ रेखाताई बोत्रे पाटील, ओमराजे बोत्रे पाटील, रासकरजी, डॉक्टर राहुल कदम, प्रोफेसर नरेंद्र मोहन, and the dignitary who has come from abroad, Darius Wikenware, and respected all the dignitaries and my friends. My Managing Director, Mr. Naik Naure, who is my National Federation MD, all the respected chairperson, all the awardee winners, press reporters, and ladies and gentlemen. First of all, I apologize because it had become a very late. The program has been scheduled a little bit late today, full day. There was a technical discussion and lots of issues were discussed. In the morning session, I feel so. And after 4 o'clock, the session was over and now this is the prize distribution ceremony. I am really very glad. On behalf of National Sugar Federation, I really congratulate Bharti Sugar and especially Vikram Singh and all his team who has done a wonderful job. So let's give a big hand, big applause for Vikram Singh Shindeji and the entire team, because this institute that is called Bharatiya Sugar was established in 1975 by the late Honorable Jayajarauji Shinde under the guidance of the ex-Chief Minister Vasant-dada Patil. The same time, VSI also was established. VSI was established for the purpose of research for the farmers, and Bharti Sugar was established for the technical know-how support and the consultancy support to the sugar industry. पण त्या काळामध्ये वसंतदादांनी आणि यांनी एक हा विचार केला की कारखानदारी जर उभा करायची असेल तर त्याला तांत्रिक सल्लागार लागतो, त्याला टेक्निकल पॅरामीटर्स लागतात, आणि मला वाटतं ते काम खरं म्हणजे भारतीय शुगरच्या माध्यमातून सुरू झालं. आणि आज बघता बघता ह्या देशातला सगळ्यात नंबर 1चा उद्योग हा साखर उद्योग झालेला आहे, याचा आम्हा सर्वांना मनापासूनचा अभिमान आहे. We are now the second largest sugar producer in the world. असं कोणालाही वाटलं नव्हतं की आपला देश आणि आपला हा सगळा परिसर साखर उद्योगामध्ये, म्हणजे एक काळ असा होता की गुराळाचं रूपांतर साखर कारखानदारीमध्ये झालं. बाग्यास असेल, मळी असेल, हे फुकट सुद्धा कोणी घेत नव्हतं अशी परिस्थिती होती. पण त्याच्यामध्ये एक एक टेक्नॉलॉजी आलत गेली. आणि मला आठवतंय मी राज्याचा सहकार मंत्री असताना 2005ला आपण को जनरेशनची एक पॉलिसी मंत्रिमंडळामध्ये आपण आणली आणि ₹6.25 पर युनिट त्यावेळेस जेवढे कारखाने आले, मला वाटतं 1800-1900 मेगावॅट
आपण त्या काळामध्ये कोजनला परवानगी दिली. त्याला मदत म्हणून परचेस टॅक्स आपण माफ केला होता. नंतर वन नेशन वन टॅक्स झाल्यामुळं तो परचेस टॅक्स ॲबॉलिश झाला. पण त्या काळामध्ये कोजन आपण पुढं आणलं आणि बघता बघता महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून कर्नाटक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टलरीचं वातावरण सुरू झालं. क्रशिंग कॅपॅसिटी वाढत गेल्या. इथेनॉलच्या संदर्भात आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचं, अमित शाह साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि त्यापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा जे सत्तेमध्ये आपले जे सरकारमध्ये होते, मग त्यामध्ये पवार साहेब होते, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब होते, यांनी पण त्या काळामध्ये इथेनॉलच्या पॉलिसीला भर देण्याचा प्रयत्न केला. विशेष मला आभार मानले पाहिजे माननीय नितीन गडकरी साहेबांचे सुद्धा. त्यांनी सुद्धा ह्या कामामध्ये खूप पुढाकार घेतला आणि आज इथेनॉलची पॉलिसी, मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट सबवेन्शन आलं, त्याच्यामध्ये बी हेवी, सी मोलॅसिस, सिरप टू ज्यूसचं मोलॅसिस, या सगळ्या गोष्टी ह्या इथेनॉलमध्ये आल्या. आणि बघता बघता शुगर इंडस्ट्रीमध्ये एव्हरी वेस्ट हॅज बीन कन्व्हर्टेड टू व्हॅल्यू ॲडिशन. आज असं आहे की साखर कारखान्यामध्ये कुठलीही गोष्ट वाया जात नाही, त्याचं रूपांतर हे व्हॅल्यू ॲडिशनमध्ये होत आहे. आणि हे सगळं करण्यामध्ये मी मनापासून भारतीय शुगरला याचं क्रेडिट देतो की तुमच्यामुळं आणि तुमच्या टेक्नॉलॉजीमुळं आज ह्या उद्योगाला एक स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून एकदा टाळ्या वाजवून भारतीय शुगरचंही आपण अभिनंदन केलं पाहिजे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना अगोदरच म्हणलं की भाषणं अगोदर ठेवा, कारण प्राईज घेतल्यानं, बक्षीस घेतल्यानंतर कोण थांबत नाही. पण इथं तशी परिस्थिती नाही. कोल्हापूरकर फार वेगळे आहेत, कारण ह्या जिल्ह्याचा मी पण 10 वर्ष पालकमंत्री होतो. त्यामुळं माझ्याही राजकीय जीवनामध्ये, प्रवासामध्ये अनेक ठिकाणी अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली. पण माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगला सुवर्ण काळ कामाचा जर कुठे गेला असेल तर 10 वर्ष कोल्हापूरचं पालकमंत्री म्हणून मला मनापासूनचा अभिमान आहे. कारण इथली माणसं दानशूर आहेत. फुले शाहू आंबेडकरांचा विचार या भूमीमध्ये रुजला गेलेला आहे. आणि शाहू महाराजांच्या ह्या पुण्यनगरीमध्ये मला असं वाटतं ही शिकवण आपल्या सर्वांना प्रामुख्यानं मिळते. मी सगळ्या पुरस्कार विजेत्यांना मनापासून धन्यवाद देतो. जवळजवळ 75ची यादी आहे आणि त्यामध्ये महिला आयकॉनमध्ये आमच्या बोत्रे वहिनी आज स्टेजवरती आहेत. खरं म्हणजे एक महिला शुगर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आता महिला पुढे यायला लागलेल्या आहेत. आणि खरंच एकदा टाळ्या वाजून आपण त्यांचंसुद्धा अभिनंदन आपण केलं पाहिजे. आणि आता पुरुषाबरोबर महिला किंवा आता पुढच्या काळामध्ये महिलांच्या बरोबर पुरुष असं समीकरण मला वाटतं आता आपल्याला बदलावं लागेल. कारण एखादा व्यवसाय करायचा असेल, एखादं कुटुंब पुढं न्यायचं असेल तर घरातली पुरुष आणि स्त्री हे दोन्ही घटक जर बरोबर असतील तर त्या कुटुंबाचा, त्या व्यवसायाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीनं मित्रांनो हे सगळं काम चाललेलं आहे. ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. विक्रमजी, पुढचं वर्ष तुमचं 50 वर्षाचं आहे. माझी एक सूचना आहे आपल्याला की पुढच्या वर्षीचा कार्यक्रमाची तयारी उद्यापासून आपण सुरू करा. हे काहीतरी वेगळं आपण करू. त्याच्यामध्ये नॅशनल फेडरेशन आपल्याबरोबर राहील, स्टेट फेडरेशन आपल्याबरोबर राहील, इस्मा आपल्याबरोबर आणू, विस्मा आपल्याबरोबर आणू, आयजॅक आपल्याबरोबर आणू. जेवढ्या बॉडीज नॅशनल लेवलला आहेत त्या सगळ्या एकत्र आणू आणि भारतीय शुगरचा 50वा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढं कसा करता येईल हा सुद्धा प्रयत्न मित्रांनो आपण या ठिकाणी करू. सगळ्यांच्या मनामध्ये 2-3 प्रश्न आहेत. स्टेजवर बसल्या बसल्या मला सत्यशील म्हणले MSPचं काय होतं आहे. सगळ्याच्या मनामध्ये इथेनॉलच्या प्राइसेसबद्दल काय होतं आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच मी नॅशनल फेडरेशनला काम करत असल्यामुळं सातत्यानं आमचा गव्हर्नमेंटच्या अमित शाह साहेबापासून जे खालचे त्या डिपार्टमेंटचे जेवढी लोक आहेत, परवा आम्ही प्रल्हादसिंग जोशींना पण बोलवलं होतं. आणि आता ह्या स्टेजला आलं MSPचा विषय. कारण गेल्या 6 वर्षामध्ये FRP वाढली, चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण MSP मात्र काय वाढलेली नाही. आणि आज अडचण अशी झाली आहे, इथं MSP आहे आणि इथं FRP आहे. हा जो गॅप झाला आहे तयार, काही ठिकाणी 400 रुपयाचा आहे, काही ठिकाणी 500 रुपयाचा आहे, काही ठिकाणी 700 रुपयाचा गॅप आहे. आणि त्यामुळं बॅलन्स शीट्स आपल्या सगळ्यांचे नाही म्हटलं तरी अडचणीमध्ये यायला लागलेले आहेत. आणि म्हणून आता
आम्हाला अशी माहिती मिळाली, नॅशनल फेडरेशनला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने असं कळवलं आहे की तुम्ही CAच्या मार्फत एक सर्टिफाईड एक ड्राफ्ट बनवून आम्हाला द्या की तुम्हाला MSP किती वाढवून पाहिजे. साधारणतः आम्ही वर्किंग केलेलं आहे, सगळ्या कॉस्ट आम्ही एकत्र धरलेल्या आहेत, ऑपरेशनल कास्टपासून बँकेच्या व्याजाच्यापासून सगळे मुद्दे एकत्र धरलेले आहेत आणि साधारणतः 40 ते 41 रुपयाच्या रेंजमध्ये ही MSP असली पाहिजे असा आग्रह राष्ट्रीय सहकारी संघाच्या माध्यमातून आपण केंद्राला देतोय आणि मला वाटतं त्यामध्ये निर्णय होण्याची अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा, त्यांनी सी मोलॅसिसचे दर वाढवले इथेनॉलचे, पण बीचे वाढवले नाही आणि सिरपन ही ज्यूसचे पण वाढवले नाही. तर त्याचं पण आम्ही कॉस्टिंग काढून दिलेलं आहे आणि मला वाटतं त्याच्याबद्दलचा पण एक पॉझिटिव्ह निर्णय होण्याची शक्यता आहे, प्रयत्न चाललेले आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, दारू आल्यालाच मला विचारलं एक्सपोर्टचं काय, तर पुढच्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस चांगला झाला आहे, क्रशिंग चांगलं होईल, उत्पादकता वाढेल असा अंदाज आहे, रिकव्हरी पण चांगली मिळेल असा एक अंदाज आहे. शेवटी हा अंदाजच आहे. तर पुढच्या वर्षी साधारणतः एक 25 लाख मेट्रिक टन तरी किमान साखर एक्सपोर्टला जर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच क्रशिंग सुरू झाल्यानंतर अंदाज बघून केंद्रानंही परवानगी द्यावी, म्हणजे आपल्याला पुढं बॅलन्स ठेवता येईल त्या ठिकाणी. आणि म्हणून असे बरेच विषय आहेत. त्यानंतर इन्कम टॅक्सचा विषय आपला खूप जुना होता. मला आनंद आहे की अमित शाह साहेबांनी धाडसी निर्णय घेतला आणि पार्लमेंटमध्ये बिल आणलं आणि इन्कम टॅक्सचा ॲक्ट ॲमेंड केला आणि तो असा ॲमेंड केला की त्याला मागचाही सगळा इन्कम टॅक्स माफ झाला आणि पुढे इन्कम टॅक्स बसणार नाही. एवढा चांगला निर्णय जो गेले बरेच वर्षापासून प्रलंबित होता तोही निर्णय मित्रांनो या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून विषय बरेच आहेत, पण आज हा वेगळा कार्यक्रम आहे. साखर उद्योगाचा कार्यक्रम म्हणलं की प्रश्नही आपले संपत नाहीत, अडचणी आपल्या संपत नाहीत आणि मागणे आपल्या संपत नाहीत. हे आपलं ठरलेलंच आहे. 2-4 पिढ्यापासून आपण हेच करतोय. पण ठीक आहे, हा भाग जरी वेगळा असला तरी आज आनंदाचा क्षण आहे. ज्यांनी ज्यांनी साखर उद्योगामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, काही अधिकारी चांगले आहेत, काही टेक्नोक्रॅट चांगले आहेत, काही मॅनेजमेंटमधली लोक आहेत, अशा सगळ्यांना भारती शुगरच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो सन्मान आहे, मला असं वाटतं हा साखर उद्योगाचा सर्वोच्च सन्मान आहे असं मानायला काही हरकत नाही. सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपणा सर्वांना पुढच्या गळीत हंगामासाठी पण चांगल्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.